हॅलो. या लेक्चरमध्ये आपण सिटिझनशिप चॅप्टरचं रिव्हिजन करणार आहोत. आतापर्यंत आपण काय बघितलं की आपलं कॉन्स्टिट्यूशन नेमकं बनलं कसं काय आणि त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनचा नेमका अर्थ वगैरे काय होता ते सगळं बघितलं. आता कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ काय होता की काही प्रिन्सिपल्स होते जिथं जे गव्हर्नमेंट आहे त्याचं ऑर्गनायझेशन कसं असेल आणि त्या गव्हर्नमेंटचं आपल्या सिटीजन सोबतचं रिलेशन कसं असेल ते हे जे सिटीजन आहे तर ते आपल्याला आधी बघावं लागेल, कारण की आपल्या कॉन्स्टिट्यूशनने स्टार्टिंगला सिटीजन विषयी सांगितलेलं आहे. आता सिटीजन कोण असेल की एखादी कोणतीही अशी टेरिटरी जी की सोव्हरीन आहे. आता समजा भारत सोव्हरीन आहे, ठीक आहे. सोव्हरीन म्हणजे काय की ह्याच्यावर कोणत्याही एक्सटर्नल फोर्सेसचा काही जास्त इन्फ्लुएन्स नाहीये, म्हणजे भारतात स्वतःचे स्वतः डिसिजन घेऊ शकतो भारत, ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण सोव्हरीन. तर भारत हा सोव्हरीन स्टेट आहे आणि ह्याचे जे काही मेंबर्स आहेत, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात इथं. तर ते लोक असे लिगल मेंबर्स की ज्यांना स्वतःचे काही राईट्स आहेत, ज्याला भारताने स्वतःचे राईट्स राईट्स किंवा हक्क प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि हे जे लोक आहेत यांना भारताप्रती प्रती काहीतरी कर्तव्य आहेत किंवा त्यांना ड्युटीज आहेत भारताप्रती. तर असे जे लोक आहेत म्हणजे ज्यांना हक्क पण आहेत आणि काही ड्युटीज पण आहेत, जे भारताचे लिगल मेंबर्स आहेत, तर त्यांना म्हणतो आपण सिटीझन्स, ठीक आहे. आता ही सिटीझनशिप ही कशा प्रकारची आहे भारताची ते आपल्याला बघायचं आहे. आता भारताची सिटीझनशिप आहे ती सिंगल सिटीझनशिप आहे, डबल नाही आहे. कशी आहे? सिंगल. सिंगल म्हणजे काय? आता आपल्याला माहिती आहे भारतामध्ये दोन लेयर्स आहेत, म्हणजे तीन लेयर आहेत पण सध्या लक्षात ठेवा दोन. वरती युनियन आहे आणि खाली स्टेट आहे. युनियन युनियन म्हणजे जे केंद्र सरकार आहे ते, आणि स्टेट म्हणजे जे आता राज्य सरकार आहे ते. तर फक्त केंद्र सरकारची किंवा युनियनची आपल्याकडे सिटीझनशिप असते. स्टेट सिटीझनशिप नावाचा कोणताही कन्सेप्ट भारतामध्ये नाही आहे. तर ही झाली सिंगल सिटीझनशिप. दुसरी अर्थ काय याचा? आणखी एक अर्थ आहे सिंगल सिटीझनशिपचा की भारतातले जे लोक आहेत, भारताचा जो सिटीझन आहे तो दुसऱ्या कोणत्याही स्टेटचा किंवा दुसऱ्या कोणत्याही कंट्रीचा पार्ट होऊ शकत नाही किंवा सिटीजन होऊ शकत नाही. म्हणजे फक्त भारताचीच, किंवा जर दुसऱ्याचं घेतलं तर तो भारताचा सिटीजन राहणार नाही, ठीक आहे. ती झाली सिंगल सिटीजनशिप. हे कॅनडा सारखी आहे. कॅनडामध्ये पण अशाच प्रकारचं आहे, भारतामध्ये पण सेम आलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अलिजन्स ओनली टू द युनियन. तुम्हाला सांगितलं स्टेट सोबत नाहीये, फक्त युनियन सोबत आहे. म्हणजे फक्त आपल्याकडे जी सिटीजनशिप आहे ती इंडियाची आहे, महाराष्ट्राची किंवा गुजरातची अशी नसते. त्याच्यानंतर राईट्स ओनली फॉर सिटीजन्स. फक्त जे आपले सिटीजन आहेत तर त्यांना कोणते कोणते राईट्स आहेत? आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30 ह्या आर्टिकल्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत. तर हे जे आर्टिकल्स आहेत हे फक्त आपले जे सिटीजन्स आहेत, भारतीय सिटीजन्स, तर त्यांच्यासाठीच हे राईट्स आहेत, दुसरे फॉरेनर्ससाठी नाही आहेत. हा बाकीच आहे, 14 आहे, त्यानंतर 17 आहे, त्यानंतर 20 वगैरे आहेत. हे आर्टिकल्स आहेत हे दुसऱ्यांसाठी लागू होतात, पण हे जे आर्टिकल्स आहेत हे फक्त भारतीय सिटीजनसाठीच लागू होतात. आता हे आर्टिकल्स काय आहेत ते आपण नंतर म्हणजे जेव्हा आपण फंडामेंटल राईट्सचा चॅप्टर बघू तिथे ते आर्टिकल्स बघू, कारण की इथं जर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं कोणते कोणते तर खूप जास्त कन्फ्युजन होईल आणि तुम्हाला कठीण पण वाटेल. तर हा सोप्या शब्दात आपण समजून घेऊ. जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स करू तेव्हा परत आपण इकडे येऊ, ठीक आहे. म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटीसाठी, त्याच्यानंतर काही फ्रीडम्स आहे, 6 फ्रीडम्स आहे 19 मध्ये, तर हे सगळे फक्त भारतीयांसाठी अलाउड आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं कल्चर आणि एज्युकेशन विषयी बोललेलं आहे, तर हे सगळं फक्त इंडियन्स साठी अलाउड आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल ऑफिसेस म्हणजे जसं की प्रेसिडेंट फक्त भारतीयांनाच बनता येतं, जो भारतीय सिटीजन आहे त्यालाच. त्यानंतर गव्हर्नर, एमपी म्हणजे मध्य प्रदेश नाही तो मेंबर ऑफ पार्लमेंट, त्यानंतर एमएलए वगैरे आहे तर फक्त त्यांच्यासाठीच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वोट आणि कंटेस्ट इलेक्शन मध्ये उभं राहणं आणि वोटिंग करणं ते फक्त भारतीय सिटीजनला अलाउड आहे. त्यानंतर आर्टिकल 22 22 आर्टिकल, तर हे भारतीयासाठी नाही सांगितलेलं आहे, पण इथं डिटेन्शन आणि अरेस्ट विषय आहे ते पण आपण फंडामेंटल राईट मध्ये करू. फक्त तिथं एवढं लक्षात ठेवा हे फक्त डिटेन्शन आणि अरेस्ट विषयी आहे. आता हे जे आर्टिकल आहे ते फक्त जे फ्रेंडली एलियन आहे त्यांना लागू होतं, जे एनिमी एलियन आहे त्यांना नाही. एलियन म्हणजे काय? जे फॉरेनर्स आहेत त्यांना एलियन म्हटलंय. त्याचे दोन पार्ट केले, एक फ्रेंडली आणि एक एनिमी. एनिमी म्हणजे काय? ज्यांच्यासोबत आपण आता वॉर मध्ये आहोत किंवा ज्यांना आपण भारतीय सरकारने नोटिफिकेशन काढलंय की ते आपले एनिमी आहेत म्हणून, तर तसे झाले ते एनिमी. आणि फ्रेंडली म्हणजे काय की जे इतर जे हे एनिमी सोडून जे कोणते आहेत ते सगळे फ्रेंडली, तर ते फक्त आर्टिकल 22 फ्रेंडली जे एलियन आहे त्यांना लागू होतं. त्याच्यानंतर मल्टिपल सिटीजनशिप. आता हे आपलं जे होतं ते सिंगल सिटीजनशिप होतं, आणि मल्टिपल सिटीजनशिप हे बघा ह्याच्यावर ह्या वर्षी प्रश्न आला होता राज्यसेवेमध्ये, ठीक आहे. काय होतं की डबल मेंबरशिप कोणत्या कोणत्या आलाय, पण तिथं जे होतं डबल मेंबरशिपचा अर्थ तिथं काय होता, युनियन आणि स्टेटच्या रिलेटेड नव्हता. तिथं काय होता की जे फक्त समजा इंडियाची कंट्री आहे सोबत तुम्ही दुसऱ्या कोणत्या कंट्रीचं सिटीजनशिप घेऊ शकता का, तर अशा प्रकारचा तिथं तो अर्थ होता. तर हे जे इथं जो मल्टिपल सिटीजनशिपचा जो अर्थ लावलाय तो फक्त युनियन आणि स्टेट विषयीचा आहे, ठीक आहे. तर हा जो डबल आहे तो युएसए ऑस्ट्रेलियामध्ये आहे. म्हणजे काय? युएसए मध्ये जे कंट्रीज आहेत, सॉरी युएसए मध्ये जे स्टेट्स आहेत तर त्यांची स्वतःची पण सिटीजनशिप असते आणि सोबतच युएसए ची स्वतःची पण सिटीजनशिप, म्हणजे तिथं अशी ड्युअल सिटीजनशिप आहे किंवा डबल सिटीजनशिप आहे. त्याच्यानंतर मल्टिपल म्हणजे काय? स्वित्झर्लंडमध्ये मल्टिपल म्हणजे बरेचसे लेयर्स असतात. आज स्वित्झर्लंडमध्ये ट्रिपल आहे, म्हणजे तिथं
तिथं एक कम्युन असतं किंवा जे एकदम छोटंसं जसं म्युन्सिपॅलिटी किंवा काही लोकल गव्हर्नमेंट असतं ते, त्याच्यानंतर जे स्टेट गव्हर्नमेंट आहे तिथली, आणि एक युनियन आहे. तशा 3 प्रकारच्या सिटिझनशिप आहे स्वित्झर्लंडमध्ये. ती एक गोष्ट लक्षात ठेवा. तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि भारताचं कोणतं सिंगल आहे. त्याच्यानंतर आर्टिकल्स, हा आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 5 ते 11 दिले आहे सिटिझनशिपसाठी. म्हणजे ह्याच्यात कोण कोण आपले सिटिझन्स असणार आहे ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सिटिझन कोण असेल कोण नसेल, त्यांना टर्मिनेट कसं करायचं, ते सगळी जबाबदारी पार्लमेंटकडे दिलेली आहे. तर ते पण याच्यात दिलेलं आहे. आता आधी काय सांगितलंय, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं. तर ह्याच्यात काय सांगितलंय की कोण सिटिझन असेल किंवा नसेल. तर 5व्या काय सांगितलंय की त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन जेव्हा आलं 26 जानेवारी 1950 ला, तर त्यावेळेस कोण सिटिझन आहे आपला भारताचा, कोण नागरिक आहे, तर ते त्याविषयी सांगितलेलं. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं, सिटिझनशिप ऍट कमेन्समेंट, म्हणजे इथं डोमिसाईल पाहिजे किंवा भारतामध्ये जन्म झाला पाहिजे. त्यानंतर 6व्यात काय सांगितलं, जे पाकिस्तानातून भारतामध्ये आले त्यांच्याविषयी बोलले आहे की ते सिटिझन कसे होऊ शकतात. त्यानंतर 7व्या काय सांगितलं, जे भारतातून पाकिस्तानात गेले तर ते भारताचे सिटिझन राहणार नाही, पण काही त्याच्यात एक्सेप्शन सांगितलेले आहे. पुन्हा जे भारतात येले त्याच्यासाठी काय एक्सेप्शन दिलेले आहे, तर ते पण आर्टिकल 7 मध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे. आर्टिकल 8 मध्ये काय, की जे जे इंडिया पाकिस्तान झाले त्यानंतर जे बाकीचे दुसऱ्या देशातले आहेत, जे PIO, पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन, तर त्यांच्याविषयी बोललेलं आहे. ठीक आहे. की ते भारताचं नागरिकत्व कसं घेऊ शकतात. तर 9व्याच्यात काय सांगितलेलं आहे, की ज्यांनी दुसऱ्या देशाची सिटिझनशिप घेतली तर ते भारताचे सिटिझन राहणार नाही, असं 9व्याच्यात सांगितलेलं आहे. मग 10व्याच्यात काय सांगितलं असणार आहे, हे पूर्ण झालं तर हे ज्यांना सिटिझनशिप मिळाली आहे तर ते कंटिन्यू कसे करणार, त्याच्याविषयी 10व्याच्यात सांगितलेलं आहे. आणि 11व्याच्यात काय सांगितलंय, की नंतर पुढे जे काय होणार तर ती जबाबदारी फक्त पार्लमेंटकडे असेल. तर असे टोटल 11 आहेत. ठीक आहे. म्हणजे 5 ते 11. तर 5व्यात तुम्हाला सांगितलं त्यावेळेस जे झालं 26 जानेवारी 1950 ला, सिटिझनशिप ऍट कमेन्समेंट, त्याच्यामध्ये काय लागतं, डोमिसाईल, म्हणजे तुम्ही भारतात राहताय खूप आधीपासून आणि भारतामध्ये तुमचं राहण्याचा पुढचा पण प्लॅन आहे, तर ते डोमिसाईल झालं. ठीक आहे. डोमिसाईल प्लस बॉर्न इन इंडिया, म्हणजे भारतात तुमचा जन्म झाला पाहिजे, किंवा पॅरेंट्स आहेत तर त्यांचा जन्म भारतातला पाहिजे, किंवा 5 वर्षाचा कमीत कमी रेसिडेन्स पाहिजे जर तुम्ही भारतात बॉर्न झाले असेल तर. ठीक आहे. तर ह्या गोष्टी 5व्या आर्टिकल मध्ये सांगितलं की 26 जानेवारीला काय असेल. त्यानंतर आर्टिकल 6 मध्ये काय सांगितलंय, की पाकिस्तानातून जे भारतात आले, कारण की पार्टिशन झालं होतं, तर पार्टिशन मध्ये काही लोक म्हणजे पाकिस्तानातून भारतात गेले, भारतातून पाकिस्तानात आले, म्हणजे ते उलट जे काय असेल ते. तर हे तिथं घडलं होतं कधीपर्यंत, 19 तर हा जो तारीख होती, ह्या तारखेला त्यांनी परमिट सिस्टीम लावली 1948 पर्यंत. त्याच्या अगोदर कोणी पण कसं पण ये जा करू शकत होतं, आणि ह्या तारखेनंतर कोणी पण कसं पण ये जा करू शकत नाही, याच्यासाठी एक परमिशन लागत होती. म्हणून ही डेट घेतली आहे 19 जुलै 1948. तर इथं फक्त जे रेसिडेन्स आहे तर ते, म्हणजे जे कोणी पण, जो पाकिस्तान जो भारतात येत आहे, तर तो जो अनडिवायडेड इंडिया होता, म्हणजे पाकिस्तान, भारत, बांगलादेश, जे काही पूर्ण अनडिवायडेड इंडिया होता 1947च्या आधीचा, तर त्याच्यासारखं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचा जन्म झाला असेल तो, प्लस रेसिडेन्स असेल तर. ठीक आहे. त्यानंतर जे 19 जुलै 1948 नंतर रजिस्ट्रेशन पण लागेल, जन्म तर पाहिजेच अनडिवायडेड इंडियामध्ये, सोबत रजिस्ट्रेशन पण लागेल आणि 6 महिन्याचं रेसिडेन्स पण लागेल. रेसिडेन्स म्हणजे 6 महिन्यापासून तो भारतामध्ये राहत आहे. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 7, इंडियातून पाकिस्तानात जर गेला तर तो भारतीय सिटिझन राहणार नाही. पण एक्सेप्शन काय, की इंडियातून पाकिस्तान गेला पण भारतात परत आला तो, तर काय होईल, की हे एक्सेप्शन काय लागतील, की रिटर्न टू इंडिया विथ परमिट. ठीक आहे. जर भारतात परमिट घेऊन आलेला, त्यानंतर हे जे आर्टिकल 6 आहे ते अप्लाय होईल. कोणतं, हे जे 19 जुलै नंतर आलेलं, त्यासाठी रजिस्ट्रेशन आणि 6 महिन्याचे रेसिडेन्स वगैरे लागेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आर्टिकल 7 मध्ये. ठीक आहे. 6 मध्ये काय, पाकिस्तानहून भारतात गेलेला. त्याच्यानंतर 7, हा बरोबर. त्यानंतर 7 मध्ये काय, की भारतातून कोणी पाकिस्तानात गेलाय परत इंडियामध्ये परत आला, त्यासाठी आर्टिकल 7 आहे. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 8, PIO अब्रॉड, म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, जो दुसऱ्या देशात राहत आहे, तर तो म्हणजे भारतामध्ये जन्म झाला त्याचा, त्यानंतर त्याची पॅरेंटचा कोणाचा पण जन्म भारतातला असला, त्यानंतर त्याचे आजी आजोबा कोणाचा पण जन्म भारतात असला, तर त्यांना हे आर्टिकल 8 लागू होतं, ते त्यांना सिटिझनशिप मिळून जाईल. ठीक आहे. तर त्यासोबत त्यांना रजिस्टर्ड ऍट इंडियन कॉन्सुलेट करावं लागेल. म्हणजे समजा तुमचा अमेरिकेमध्ये जन्म झाला, पण तुमचा अमेरिकेमध्ये आहे तुम्ही सध्या, आणि तुमचा जन्म जर भारतात असला, किंवा तुमच्या पॅरेंट्सचा जन्म भारतातला असला, किंवा तुमच्या आजी आजोबाचा जन्म भारतातला असला, तर तुम्हाला USA मध्ये जाऊन तिथल्या एम्बेसीमध्ये, भारतीय एम्बेसी असते, तर तिथे जाऊन तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. ठीक आहे. हे आर्टिकल 8 मध्ये आहे. त्यानंतर आर्टिकल 9 मध्ये काय, की फॉरेन सिटिझनशिप, जी फॉरेनर्स आहे
म्हणजे सॉरी इंडियन्स आहे तर त्यांनी फॉरेनची सिटिझनशिप घेतली तर भारतीय सिटिझनशिप त्याची आपोआप चालली जाईल. कारण की तुम्हाला आधी सांगितलं भारतीय सिटिझनशिप ही कशी आहे, सिंगल सिटिझनशिप आहे. ठीक आहे, म्हणून फक्त एक तर तुम्ही भारताची घेऊ शकता, नाही तर तुम्ही दुसऱ्या देशाची, तुम्ही एका वेळेस दोन देशाची घेऊ शकत नाही. तर तसं बाकी दुसऱ्या खूप साऱ्या देशांमध्ये जसं फिनलँडमध्ये वगैरे आहे किंवा इतरही देशांमध्ये आहे की जे इतर सिटिझनशिप घेऊ शकतात. त्याच्यानंतर दहावं म्हणजे काय, कंटिन्युअस. आता तुम्हाला सिटिझनशिप मिळाली तर दहाव्या सांगितलं की तुम्ही कंटिन्यू कसं कराल, तर ते कंटिन्युअस हे सब्जेक्ट टू पार्लमेंटरी लॉ, म्हणजे पार्लमेंट जे काही लॉ बनवेल तर त्याच्यानुसार हे कंटिन्यू करता येईल. त्यानंतर 11व्यात काय की पार्लमेंट रेग्युलेट्स सिटिझनशिप, म्हणजे पार्लमेंट जे पुढे जे काही येईल, कोण सिटिझन असेल कोण नसेल ते सगळं आर्टिकल 11 मध्ये सांगितलं आहे. ठीक आहे, हे आर्टिकल 11 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर 2-3दा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर पार्लमेंटने काय सांगितलंय, ऍक्विजिशन कसं करायचं, टर्मिनेशन कसं करायचं, ऑल सिटिझनशिप मॅटर्स, म्हणजे हे सगळं काही जे आहे ते इथे असणार आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय सांगितलंय, ओनली कमिन्समेंट, फक्त कमिन्समेंट. ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन बनलं त्यावेळेस कोण कोण आपले भारतीय असणार आहे, भारतीय सिटिझन असणार आहे, तर त्याच्याविषयी कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलं. आणि त्याच्या फ्युचर मध्ये जे काय होईल तर ते पार्लमेंटला करायला सांगितलं, जसं की आर्टिकल 11 मध्ये. ठीक आहे, तर पार्लमेंटला जर कॉन्स्टिट्यूशनने पॉवर दिला तर पार्लमेंट त्याला म्हणजे करणारच आहे. तर त्यांनी सिटिझनशिप ऍक्ट आणला 1955चा, की कोण कोण सिटिझन असेल कोण कोण नसेल. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की ऍक्विजिशन म्हणजे कोणाकोणाला सिटिझनशिप मिळू शकते. नंतर लॉस, की कोण कोण आपलं सिटिझनशिप लॉस करू शकतं. आणि त्याच्यानंतर एक कॉमनवेल्थ सिटिझनशिप पण काढली होती, पण ती कॉमनवेल्थ सिटिझनशिप आपण 2003ला कॅन्सल केली. ठीक आहे, आता कॉमनवेल्थ वगैरे काय ते मी तुम्हाला म्हणजे मेन लेक्चर आहे त्यात सांगितलं, हे फक्त रिव्हिजन लेक्चर आहे, इथं पटापट सांगतो. ठीक आहे, तर बघा लॉस 3 वेळी झालेला आहे. कोणतं, सॉरी ऍक्विजिशन 5 वेळी. कोणते कोणते, BRDN, बर्डन टी. लक्षात काय ठेवायचं, बर्डन टी. बी म्हणजे काय, बर्थ. त्याच्यानंतर आर म्हणजे रजिस्ट्रेशन, डी म्हणजे डिसेंट, एन म्हणजे नॅचरलायझेशन, टी म्हणजे काय की टर्मिनेशन, सॉरी टेरिटरीला तुम्ही घेताय, ऍक्वायर करताय टेरिटरीला. आता हे म्हणजे लॉजिकली कसं आहे, बी नंतर डिसेंट येतं, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर नॅचरलायझेशन, हे असं येतं. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सॉरी याच्यात जसं दिलंय सिटिझनशिप ऍक्ट मध्ये, तर आधी बर्थ आहे, त्यानंतर डिसेंट. बर्थ म्हणजे कोणाचा जन्म भारतात झाला असेल तर त्याला भारतीय सिटिझनशिप मिळू शकते. त्यानंतर कोणाचे मम्मी पप्पाचा जन्म भारतातला असेल, आजी आजोबाचा असेल तर त्याला मिळू शकते. रजिस्ट्रेशन म्हणजे काय की कोणी फॉरेनर आहे किंवा कोणी कसं पण आहे, PIO वगैरे म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन वगैरे आहे, तर त्याला पण भारतीय सिटिझनशिप पाहिजे असेल तर ते रजिस्टर भारतामध्ये करू शकतात. तर त्याचे काही कंडिशन्स आहेत, तर ते पण आहे. ठीक आहे, रजिस्ट्रेशन. त्यानंतर नॅचरलायझेशन म्हणजे काय की तुम्ही भारतात काही दिवसापासून राहताय तर ते तुम्ही नॅचरली भारतीय होऊन जातात, त्याला म्हणतो आपण नॅचरलायझेशन. आणि टेरिटरी म्हणजे तुम्ही कोणती टेरिटरी अक्वायर केली भारताने, समजा कोणाला भारतात जसं सिक्कीमला घेतलंय, त्यानंतर पॉंडिचेरीला वगैरे घेतलंय, तर हे जे तिथले जे लोक होते ते पण आपोआप भारतीय सिटिझन बनणार आहे. तर ही आहे ऍक्विजिशन ऑफ हे. ठीक आहे, म्हणजे काय लक्षात ठेवायचं, बर्डन टी, बर्थ, डिसेंट, रजिस्ट्रेशन, नॅचरलायझेशन, इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. त्याच्यानंतर लॉस, तुमची सिटिझनशिप कशी जाऊ शकते, तर 3 वेजनी. कोणतं, रेनन्सिएशन, टर्मिनेशन आणि डेप्रिवेशन. रेनिन्सिएशन, रे ताड, लक्षात ठेवायचं, रेताड. रे म्हणजे काय, रेनन्सिएशन. त्यानंतर टर्मिनेशन, ते टी रेतेड लक्षात नाही राहू शकत, आपण रेताड लक्षात ठेवायचं. डी म्हणजे काय, डेप्रिवेशन. लक्षात आलं तुमच्या, रेताड, रेनन्सिएशन, टर्मिनेशन, डेप्रिवेशन. रेनन्सिएशन म्हणजे काय की तुम्ही स्वतःहून भारतीय सिटिझनशिप गिव्ह अप केली, तुम्हाला भारतीय सिटिझनशिप नाही पाहिजे तर तुम्ही जा, कुठे जायचं तिकडे जा, तर ते तुम्ही लॉस करू. त्यानंतर टर्मिनेशन म्हणजे काय की तुम्ही जर दुसऱ्या देशामध्ये जाऊन सिटिझनशिप घेतली तर तुम्ही त्या देशाचे झाले, भारतीय राहिले नाही. त्याच्यानंतर डेप्रिवेशन म्हणजे काय की तुम्ही काही फ्रॉड करून जर सिटिझनशिप घेतली किंवा काही पण केलं, तुम्हाला काही जेल वगैरे झाली तर त्यावेळेस तुमची सिटिझनशिप जाईल, तर हे झालं डेप्रिवेशन. ठीक आहे, त्यानंतर कॉमनवेल्थ सिटिझनशिप, तर हे आपण 2003 मध्ये रिपील केलेलं आहे, काढलेलं आहे. ठीक आहे, तर हे कॉमनवेल्थ म्हणजे कॉमनवेल्थ काही देशाचा एक समूह असतो, म्हणजे जे ब्रिटनच्या अंडर होते, तर त्या देशाची पण आपण सिटिझनशिप अशी काढली होती, पण ते पण आपण रिपील केलेली आहे, काढलेली आहे, ती बंद आता सध्या नाही आहे कॉमनवेल्थची सिटिझनशिप. त्यानंतर OCI, तर हे एक इम्पॉर्टंट आहे कारण की आता OCI कार्ड आलेले आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे. आता OCI कार्ड काय आहे की हे OCI हे सिटिझनशिप नाही आहे. ठीक आहे, हे लाईफ टाईम ओव्हरसीज ऍफिलिएशन आहे, म्हणजे जे दुसऱ्या देशातले भारतीय ओरिजिनचे आहेत तर त्यांना म्हणजे हे फुल फॉर्म काय, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया आहे. तर म्हणजे ऍक्च्युली ते सिटिझन नाही आहे भारताचं, ते दुसऱ्या देशात राहतात, ते दुसऱ्या देशाचे सिटिझन आहे, पण भारतासोबत त्याचं अफिलिएशन आहे, त्याचे मम्मी पप्पा किंवा ते स्वतःचा जन्म भारतातला वगैरे आहे, पण नंतर त्यांनी दुसऱ्या देशात जाऊन सिटिझनशिप घेतली आहे, तर ते अशा लोकांना काही कार्ड दिले आहे. तर हे सिटिझनशिप नाही आहे, हे लाईफ टाईम ओव्हरसीज ऍफिलिएशन आहे भारतासोबतचं. काय त्याची इलिजिबिलिटी काय, हे कार्ड मिळण्यासाठी हे जे इलिजिबल, हे ऍक्च्युली कधी आलं, 2005 ला आलं होतं आणि ते आता पण चालू आहे. तर इलिजिबल ऑन
अँड सिटीजन आफ्टर 26 जानेवारी 1950. म्हणजे 26 जानेवारी 1950 जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन आलं, तर त्यावेळेस ते भारताचं सिटीजन बनण्याची इलिजिबल होते. म्हणजे हे आर्टिकल्स 5 ते 11 जेवढं सांगितलं, तर त्याच्यामध्ये ते सिटीजन म्हणून बसत होते. ठीक आहे. सोबतच 26 जानेवारी 1950 नंतर पण ते सिटीजन होते. ठीक आहे. तर हे एक इलिजिबिलिटी आहे. त्यानंतर ते टेरिटरीमध्ये आहे भारतातल्या, म्हणजे समजा ते सिक्कीमचं आहे, नंतर त्यांनी जाऊन दुसऱ्या देशामध्ये सिटीजनशिप घेतली, तर तसे पण. ठीक आहे. त्यानंतर हे जे लोक आहेत त्यांचे पोरं, त्यांचे नातू नातीन, त्यानंतर पळ नातू नातीन, तर असे लोक आहेत तर त्यांना पण मिळू शकते. त्यानंतर फॉरेन स्पाऊस, म्हणजे समजा इंडियन ओरिजिनचा कोणी आहे तर त्याची बायको दुसऱ्या देशातली आहे तर तसं. ठीक आहे. फॉरेन स्पाऊस. त्याच्यानंतर मायनर चाइल्ड, तर त्यांना पण ओसीआय कार्ड मिळू शकतं. त्याच्यानंतर नॉट इलिजिबल, कोण इलिजिबल नाही, जे पाकिस्तानमध्ये जे कधी पण सिटीजन होते किंवा बांगलादेशमध्ये सिटीजन होते कधी पण, किंवा भारताच्या सरकारने असं नोटिफिकेशन काढलं की ह्या देशाचे पण भारतीय सिटीजन होऊ शकणार, सॉरी, ह्या देशांच्या लोकांना पण ओसीआय कार्ड मिळू शकणार नाही, तर ते पण इलिजिबल नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बेनिफिट्स याचे काय आहे ह्या ओसीआय कार्डचे, की लाईफ टाईम व्हिसा असतो, भारतात कधी येऊ शकतात, कधी जाऊ शकतात. त्यानंतर ते FRRO नसतं, म्हणजे FRRO म्हणजे एक रजिस्ट्रेशनचं असतं. जर कोणी फॉरेनर आला भारतामध्ये तर त्याला काही दिवसांनी, म्हणजे खूप जास्त दिवस राहायचं असलं तर काही दिवसांना तिथं जाऊन त्याला रजिस्टर करावं लागतं की तो इथं आहे बाबा. ठीक आहे. पण जे ओसीआय कार्डवाले आहे तर त्यांना असं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. त्यानंतर JEE आणि नीट सारख्या ज्या परीक्षा येतात तर त्या देता येतात आणि भारतात ऍज अ टीचर म्हणून पण लागू शकतात. सोबतच काही प्रोफेशनल प्रॅक्टिस आहे, जसं डॉक्टर आहे, त्याच्यानंतर आपलं लॉयर्स आहेत, त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट्स वगैरे आहे, तर असे प्रोफेशन पण ते प्रॅक्टिस करू शकतात. तर हे याचे बेनिफिट्स आहेत, ते इम्पॉर्टंट आहे, सगळे आपल्याला माहिती पाहिजे. नंतर हे नॉट एंटायटल टू, ते ह्यांना व्होटिंग करता येत नाही कारण की ते सिटीजन नाही आहे. जरी ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हटलंय तरी ते सिटीजन नाही आहे भारताचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर त्यांना व्होट करता येत नाही, इलेक्शन कंटेस्ट करता येत नाही, किंवा कोणतेही पब्लिक ऑफिस आहे जसं प्रेसिडेंट वगैरे आहे किंवा कोणतेही आहे तर ते तिथं उभं राहता येत नाही. आणि त्यांना इंडियन पासपोर्ट पण मिळणार नाही कारण की तो फक्त जे इंडियन सिटीजन आहे त्यांना मिळत असतो. त्यानंतर ऍग्रिकल्चर, प्लांटेशन लँड वगैरे आहे तर ते पण घेता येणार नाही. आता कॅन्सलेशन कसं होणार, की तुम्ही काही फ्रॉड करून वगैरे घेतलं, आता फ्रॉड करून, आता मागं तामिळनाडूची एक घटना झाली होती तर बऱ्याच लोकांनी व्होटिंग केलं होतं फ्रॉड करून. ठीक आहे. ओसीआय कार्ड होल्डर होते तर त्यांनी व्होटिंग केलं होतं, तर त्यांना पण म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर डिसअफेक्शन टू कॉन्स्टिट्यूशन, बरोबर आहे, तुम्हाला भारताचं अफिलिएशन पाहिजे आणि तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्यूशन सोबत काय झाला संलग्न नाही आहे किंवा त्याच्या अगेन्स्ट काहीतरी बोलत आहे, तर ते पण तुमचं ओसीआय कार्ड कॅन्सल होईल. त्यानंतर 2 इयर्स इम्प्रिझनमेंट, जर तुम्ही 5 वर्षाच्या आत जर तुम्हाला ओसीआय कार्ड मिळालं आणि 5 वर्षाच्या आत जर तुम्हाला 2 वर्षासाठी जर इम्प्रिझनमेंट झाली किंवा जेल झाली तर तुमचं हे ओसीआय कार्ड जाऊ शकतं. तर हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. तर PIO, आता PIO म्हणजे काय, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, तर हे पण आपण, हे जे 2005 ला आलं ओसीआय कार्ड, तर त्याच्या आधी काढलं होतं पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. त्या ओसीआय कार्डपेक्षा थोडेसे कमी याच्यामध्ये बेनिफिट्स आहेत, पण ठीक आहे, हे आपलं करायची काही गरज नाही कारण की आता ऑलरेडी कॅन्सल झाले आणि ओसीआय सोबत ऑलरेडी मर्ज झालेलं आहे. ठीक आहे. आता कार्ड स्कीम फॉर पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हे मर्ज विथ ओसीआय इन 2015. ठीक आहे. त्याच्यानंतर NRI म्हणजे काय, नॉन रेसिडेंट इंडियन. ठीक आहे, NRI. आता याचा अर्थ काय, हा भारतीय आहे, इथं सिटीजन लिहिलेलं नाही आहे तरी हा भारतीय आहे, भारतीय सिटीजन आहे NRI. फक्त तो दुसऱ्या देशात राहतोय आणि दुसऱ्या देशात कधीपर्यंत राहील त्याला माहिती नाही, म्हणून त्याला आपण नॉन रेसिडेंट इंडियन म्हटलेलं आहे. आणि तो भारतीय सिटीजनच आहे आणि त्याला जे आपले नॉर्मल सिटीजन असतात तर त्यासारखे जवळपास सगळे राईट्स असतात, फक्त काही स्पेशल रेसिडेन्सच्या रिलेटेड जे लॉज आहेत तर ते सोडून बाकी सगळे राईट्स त्याला असतात NRI ला. ठीक आहे. अँड इंडियन सिटीजन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया, तर तो झाला NRI. तर ह्या आपला सिटीजनशिप चॅप्टरची रिव्हिजन झालेली आहे. चलो फिर बाय बाय.